छत्रपती शिवाजी महाराजांचा 396वा जयंती उत्सव सोहळा आज आपल्या रामसगाव नगरीमध्ये अत्यंत उत्साहात, आनंदात, भक्तिभावाने, चैतन्यमय वातावरणात पार पडतो आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म आणि 3 एप्रिल 1680 ला महाराज आपल्यातून निघून गेले। मिळालेलं 50 वर्षाचं आयुष्य महाराजांनी सार्थकी लावलं। नवे या देशाच्या एकतेसाठी आणि या देशाला राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी चंदनाप्रमाणे झिजवलं आणि म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव आम्ही आज मोठ्या अभिमानाने मिरवत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा देश घडवला। आणखी 4 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचं 400वं वर्ष या महाराष्ट्राच्या मातीत, या संपूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदात आपण साजरं करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्याच्या कार्याला, त्या काळाला आता जवळजवळ 2-4 वर्षानंतर 400 वर्ष पूर्ण होत आहेत। इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला। आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी आमच्या कानावरती पडलं तरी आमच्या धमन्यातनं रक्त सळसळ करायला लागतं। आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी ऐकलं तरी आम्हाला त्या नावातून आज प्रेरणा मिळते। असं छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळालेल्या 50 वर्षाच्या उभ्या आयुष्यामध्ये काय केलं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे झोपले होते त्यांना जागा केलं, जे जागे होते त्यांना उभा केलं, जे उभे होते त्यांना चालायला लावलं, जे चालत होते त्यांना धावायला लावलं आणि धावणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचं भगवा निशाण दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्वानी तत्वहीन झालेल्या समाजात नवतत्वाची पेरणी करून एक नवा समाज उभा करण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण केलं। आणि म्हणूनच आजही प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा हेवा वाटतं। आजही इथं बसलेल्या प्रत्येक आईला वाटतं, महाराजांचं चरित्र ऐकलं, महाराजांचं नाव ऐकलं, महाराजांचा फोटो पाहिला, महाराजांचा पोवाड ऐकला, महाराजांचं कवण ऐकलं, महाराजांचं गाणं ऐकलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र जरी बघितलं तरी इथं बसलेल्या प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा। आणि म्हणून ते आपल्या लेकराला संस्कार देत असताना म्हणते, काय म्हणते? बाळ तू शिवाजी व्हायचं असतं। काय म्हणते? बाळ तू शिवाजी व्हायचं असतं। सहलीला जाताना मात्र एसटी मध्ये मधोमध बसायचं असतं। पुढून धडक दिली काय, मागून धडक दिली काय, तू मात्र मधोमध सुरक्षित राहायचं असतं। बाळ तू शिवाजी व्हायचं असतं। पण बाळही हुशार असतंय। आपल्याच रामसगावचं बाळ म्हणतंय, आई बाळानं शिवाजी व्हायचं असतं, ही गोष्ट खरी आहे, पण त्यासाठी कधी कधी आईने सुद्धा जिजाऊ व्हायचं असतं। म्हणजे जोपर्यंत इथं बसलेली आई जिजाऊ होत नाही ना तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाहीत। आपल्याला वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराज अंगणात खेळावेत तर आज शिवजयंतीच्या निमित्ताने आम्हाला संकल्प करावा लागेल। त्यासाठी पहिल्यांदा जिजाऊंना घरामध्ये जन्म देण्याचा, जिजाऊंच्या जन्माचा स्वागत करण्याचा संकल्प देखील आम्हाला या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने करावा लागेल। आणि त्यासाठी शिवाजी महाराजांची जयंती आहे। शिवचरित्रातून काय शिकायचं? छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकोट किल्ल्यांचा, ढाल तलवारीचा इतिहास आम्हाला माहित आहे, पण ह्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ढाल तलवारीच्या इतिहासासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला समजून घ्यायचे आहेत। आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी या रामसगावच्या छोट्या तरुण मित्रमंडळाचं मी जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा असं मी आपल्याला सांगतो। कारण ह्या पोरांनी आपल्या गावामध्ये आज शिवजयंती नाचून नाही तर वाचून करण्याचं ठरवलं आणि विचारांची शिवजयंती होते। मला वाटतं ही विचारांची मशाल रामसगावातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात गेली पाहिजे। शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरात ही विचारांची शिवजयंती साजरी केली तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या 21व्या शतकात आमची पोरं जगाशी स्पर्धा करतील। आणि या गोदा काठावरून शिवछत्रपतींचा इतिहास सांगत असताना व्याख्यानाच्या प्रारंभीच आपल्याला सांगू इच्छितो, आम्हाला जगाशी स्पर्धा करणारी पोरं घडवायची आहेत आणि त्यासाठी आज वेगळ्या पद्धतीने आम्हाला शिवचरित्र समजून घ्यायचं आहे। शिवजयंती आली, शिवाजी महाराजांचं नाव आलं की तो आमच्या अभिमानाचा विषय, त्यात कुठलीही शंका नाही। पण केवळ आपल्या टू व्हीलर गाडीवरती
राजे पुन्हा जन्माला या म्हणून राजे पुन्हा जन्माला येत नसतात. पोरं लिहितात गाड्यांवरती, राजे पुन्हा जन्माला या. राजेंचा नादच खुळा. मोटारसायकलवरती लिहितात, कारवरती लिहितात, एवढंच काय त्या ट्रकच्या ट्रॅक्टरच्या ट्रायलीवरती सुद्धा लिहितात राजे पुन्हा जन्माला या. बरं ठीक आहे ना, गाडीवरती राजे पुन्हा जन्माला या लिहिणं ह्यात काही गैर नाही. पण गाडीवरती पुढे लिहायचं जय शिवराय आणि गाडी उभा करायची बियर बारच्या दारात नेऊन उभी, असं कसं चालेल? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा आम्ही छातीवरती अभिमानाने फुलवतो तेव्हा त्या छातीच्या आत असणाऱ्या हृदयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच खेळले पाहिजेत. आणि त्यासाठी शिवजयंतीचा उत्सव आहे. ती प्रेरणा आम्हाला घ्यायची आहे. आज या व्याख्यानाच्या निमित्ताने पुरुषांपेक्षा महिलांची संख्या विलक्षण आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून मला काही बाबी या ठिकाणी, काही मुद्दे, काही प्रसंग सांगण्याचा मोह आवरत नाही. काय परिस्थिती होती महाराष्ट्राची, कुणास तरी हुजरेगिरी आणि कुणास तरी मुजरेगिरी करण्यात तिथला समाज धन्यता मानत होता. आया बहिणींचं कुंकू दिवसा ढवळ्या पुसलं जात होतं. शेतकऱ्यांचा वाली म्हणून कोणीच राहिला नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये भोसल्यांची कुलस्वामिनी, महाराष्ट्राची आई आणि शहाजी महाराज भोसले यांच्या धर्मपत्नी जिजाऊंच्या हृदयात विचार आला, माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा ज्याच्या कीर्तीचे गोडवे अनंत काळ गायले जातील. असा महाराष्ट्राला राजा मिळावा ज्याने रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरावं. जिजाऊ मासाहेबांनी संकल्प केला आणि मंडळी तो सोन्याचा दिवस उगवला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती महाराष्ट्राचा सूर्य जन्माला आला. आणि सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यातल्या शिळाई बोलू लागल्या, किसी के पेट से सांप पैदा हुआ था, किसी के पेट से बाप पैदा हुआ था, लेकिन यारो माँ जिजाऊ एक ऐसी माँ है जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ था, जिनका नाम है छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी किल्ल्यावरती शिवरायांचा जन्म झाला. आणि सह्याद्रीच्या कड्यावर, त्या शिवनेरीच्या सह्याद्रीच्या कड्यावर उत्तरेच्या दिशेनं मुख करून तो छोटासा चिमुरडा बाल शिवबा उभा राहिला आणि दिल्लीच्या पातशाहीला ललकारत माझा बाल शिवबा कडाडला. अरे मुघलांनो, दिल्लीवरती राज्य करणाऱ्या सैतानांनो, आला आला तुमचा बाप जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वार्थाने इथं राज्य करणाऱ्या सगळ्या सत्ताधीशांचे बाप ठरले. पण हा बाप पुरुष घडविण्यासाठी राजमाता जिजाऊ मासाहेब नावाची आई झिजली. त्या आईने संस्कार दिले, विचार दिले. काय दिलं शिवबांच्या हातात? जिजाऊ मासाहेबांनी शिवबांच्या हातात पुस्तक दिलं, ग्रंथ दिले, वाचायला शिकवलं, लिहायला शिकवलं. 450 वर्षापूर्वी जसं जिजाऊनी शिवबांच्या हातात पुस्तक दिलं, तसं तुम्हाला वाटत असेल रामसगावची पोरं जगाशी स्पर्धा करायला बाहेर पडली पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला तुमच्या पोरांच्या हातात पुस्तक देण्याचा संकल्प करावा लागेल. ज्या दिवशी इथली आई मुलांच्या हातात, लेकराच्या हातात पुस्तक देईल, त्या दिवशी लेकराचं मस्तक सुधारेल. आणि ज्या दिवशी लेकराचं मस्तक सुधारेल, सुधारलेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होणार नाही. आणि त्यासाठी पहिल्यांदा या शिवजयंतीच्या निमित्ताने आम्हाला संकल्प करायचा आहे, पोरांच्या हातात पुस्तक द्यायचं आहे. जसजसं व्याख्यान पुढे जाईल तसतसं अनेक महत्वाचे मुद्दे, अनेक महत्वाची मांडणी तुमच्या समोर मी करणार आहे. याच महाराष्ट्राच्या मातीत जिजाऊंनी शिवबांना संस्कार दिले, विचार दिले. आणि तेच विचार, तेच संस्कार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी किती मोठं कार्य केलं माहित आहे तुम्हाला? किती मोठं कार्य केलं. आज ज्या भारत देशामध्ये आपण राहतो, आज ज्या भारत देशाच्या सगळ्या सीमा आपण बघतो, जिथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे भगवा घेऊन गेले, तिथपर्यंत आज आपल्या भारताच्या सीमा आहेत. लक्षात ठेवा, तिथपर्यंतच आहे. मराठ्यांनी शौर्य गाजवलं. कधीतरी छत्रपती शिवरायांचा, मराठ्यांचा गौरवशाली इतिहास अनुभवायचा असेल तर भारत देशामध्ये भ्रमण करा, पानिपतला जा, मग कळेल मराठ्यांची ताकद. मराठे म्हणजे, मराठा शब्द जरी
एक तुम्हाला जातीवाचक वाटत असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं आणि शिवरायांच्या स्वराज्यासाठी ज्या मराठ्यांनी शौर्य गाजवलं, त्या मराठ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती धर्मातले लोक होते. 18 पगड जाती धर्मातले. कधीतरी दिल्लीला गेलात, कधीतरी पानिपतला गेलात तर आपल्या लक्षात येईल छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून मल्हारराव होळकरांनी गाजवलेलं शौर्य, महादजी शिंदेंनी गाजवलेलं शौर्य. एकाच दिवशी पानिपतच्या युद्धात एकाच दिवशी 1 लाख मराठे धारातीर्थी पडले होते. लक्षात ठेवा. मला काय सांगायचंय आपल्याला, मला महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. सर कुठे कुठे बसलेत? सर समोर बसलेत, समोर बसून ऐकतायत. सर मला या व्याख्यानाच्या निमित्ताने सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून पानिपतला जे लढायला गेले, 1 लाख मराठे धारातीर्थी पडले. त्यात 18 पगड जातीतले लोक होते. मी मागच्या महिन्यात 15 दिवस दिल्लीला होतो आणि त्यातले 5 दिवस मी पानिपतला होतो. पानिपतच्या लढाईमध्ये, तिसऱ्या लढाईमध्ये 1 लाख मराठे ज्यांनी वीरमरण पत्कारलं, त्यांचे काही वारसदार, त्यांचे काही वंशज जे काही जिवंत राहिले त्या परिसरात, आज हरियाणामध्ये जर गेलात पानिपतच्या कुरुक्षेत्राच्या परिसरामध्ये, तर आज 10 लाख मराठे हरियाणामध्ये त्या ठिकाणी आपलं जीवन जगत आहेत. पण जेव्हा मी हरियाणातले मराठे जाऊन बघितले तेव्हा मला इतका गौरव वाटला, इतका अभिमान वाटला. या छत्रपतींच्या मावळ्यांनी पानिपतला शौर्य गाजवलं आणि त्यांचे जे वारसदार तिथे आता आज जे काही शिल्लक आहेत आणि त्यांची संख्या आज 10 लाखापेक्षा जास्त झाली आहे. तर तिथल्या गरीबातल्या गरीब मराठ्याचं उत्पन्न वर्षाचं 25 लाख आहे. म्हणजे तिथला जो सगळ्यात गरीब मराठा आहे ना, म्हणजे जो शेती करतो, त्याचं कमीत कमी उत्पन्न सांगितलं तुम्हाला किती आहे? 25 लाख. आणि एका गावातली किती मुलं आहेत बाहेर देशात सांगू तुम्हाला? बस्ताडा नावाचं गाव आहे पानिपत पासून जवळच. त्या बस्ताडा गावातली माणसं मला वाटतं आत्ता म्हणजे शिकायला 400-500 मुलं बाहेर देशात आहेत. अमेरिका, इंग्लंड, रशिया, जपान, चायना, ऑस्ट्रेलिया, त्या देशांमध्ये तिथली पोरं शिकायला आहेत. काही नोकरीच्या निमित्ताने आहेत, काही उद्योगाच्या निमित्ताने आहेत. आणि हरियाणाच्या विधानसभेचा अध्यक्ष, आता जे विद्यमान अध्यक्ष आहेत ते सुद्धा मराठा आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे हरियाणामध्ये महाराष्ट्रातून गेलेला जो मराठा आहे तो राजकारणात उच्च स्थानावरती आहे, समाजकारणात उच्च स्थानावरती आहे. भालाफेक आपला ऑलिम्पिक मध्ये ज्यांनी आपल्याला गोल्ड मेडल मिळवून दिलं ते नीरज चोप्रा, माहित आहे तुम्हा सगळ्यांना नाव? ते नीरज चोप्रा सुद्धा रोड मराठा आहेत. म्हणजे ते सुद्धा मराठा आहेत. म्हणजे मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले आपण म्हणतो, पण आज हरियाणातला मराठा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळाच्या क्षेत्रात असेल, अभ्यासाच्या क्षेत्रात असेल, शेतीच्या क्षेत्रात असेल, विज्ञानाच्या क्षेत्रात असेल, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मराठा तिथला शौर्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो जगाशी स्पर्धा करतोय. तिथल्या प्रत्येक मराठा गावातला म्हणजे प्रत्येक गावातला मराठा म्हणजे फक्त मराठा जातीतला नव्हे बरं का, म्हणजे महाराष्ट्रातून तिथे लढायला गेलेला 18 पगड जातीतला मराठा, म्हणजे जो तिथे महाराष्ट्रातून गेलाय त्याला प्रत्येकाला मराठा संबोधलं जातं. तो प्रत्येक मराठा आज जगाशी स्पर्धा करतोय. आज आम्हाला सुद्धा जगाशी स्पर्धा करण्यासाठी शिवचरित्र त्या पद्धतीने आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. आणि जर आम्ही शिवचरित्र समजून घेतलं नाही तर आमच्या समोर प्रश्न मोठे वाढणार आहेत, प्रश्नांची संख्या मोठी वाढणार आहे. आणि म्हणून ढाल तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजून घ्यायचे आहेत. छोटेसे शिवबा आहेत. छोट्याशा शिवबांना घेऊन जिजाऊ मासाहेब पुण्याच्या लाल महालात शिवबांना लहानाचं मोठं करतायत. शिवबा 10 वर्षाचे झाले. किती वर्षाचे झाले? 10 वर्षाच्या शिवबांना घेऊन जिजाऊ मासाहेब बंगळूरला गेलेत. शहाजी महाराज भोसले आदिलशाहीमध्ये तिथे सरदार आहेत. शहाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केलाय. पण शहाजी महाराजांना जेव्हा लक्षात आलं की आपल्याला आता यश मिळत नाही, आपल्या मुलाच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन करायचं आहे, तेव्हा शहाजी महाराजांनी शिवाजी राजांना 4 महत्वाच्या भेटवस्तू दिल्या आहेत. बघा, जिजाऊ मासाहेब शिवाजी राजांना बंगळूरला घेऊन गेल्यात शहाजी महाराजांकडे आणि शहाजी महाराजांनी 4 भेटवस्तू दिल्या शिवाजी राजांना. पहिले होता राजदंड, दुसरी होती राजसंहिता, तिसरा होता राजसंहिता, राजदंड, स्वराज्याचा भगवा झेंडा
आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात शहाजी महाराजांनी दिली, ती गोष्ट होती स्वराज्याचं ब्रीदवाक्य ठरलेली स्वराज्याची राजमुद्रा. शिवाजी राजांनी तर राजमुद्रा हातात घेतली, वाचली. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुन शिवशस्या मुद्रा भद्राय राजते. ती लोककल्याणकारी राजमुद्रा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले. शहाजी महाराजांनी अत्यंत तोलामोलाची माणसं दिली शिवाजी राजांच्या सोबत. बाजी पासलकर, फिरंगोजी नरसळन यासारखी प्रचंड देहयष्टी असलेली मानकोजी दहातोंडे अशी जबरदस्त माणसांची मांदियाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत दिली आहे. ज्यांच्या मनगटात धग आणि अंतकरणात रग आहे. मनगटात रग आणि अंतकरणात धग असलेली माणसं घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात आले. जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, शिवबा या बोटावर मोजण्या एवढे मावळे तुमच्या सोबत आहेत, माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत, स्वराज्याची स्थापना करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटावर मोजण्या एवढे मावळे सोबत होते, मावळ्यांना सोबत घेतला. अंधारी रात्र होती, हर हर महादेवची गर्जना केली. आई जगदंबेचा आशीर्वाद, जिजाऊ मासाहेबांचं मार्गदर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड किल्ल्यावरती हल्ला चढवला. मावळ्यांनी शौर्य गाजवलं आणि महाराष्ट्राच्या मातीत पहिल्यांदाच प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि प्रचंडगड किल्ल्यावरती स्वराज्याचा भगवा झेंडा फड 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 मावळ्यांनी फडकावला. जिजाऊ महासाहेबांच्या कानावरती बातमी पडली, मावळ्यांनी भगवा फडकवला. प्रचंडगड किल्ल्यावरती किल्ल्याचं नामकरण करा तोरणा, कारण स्वराज्याचं तोरण बांधलं. किल्ल्याचं नाव दिलं तोरणा. आणि बातमी भीमा इंद्रायणीच्या काठावरती विठुनामाचा गजर करणाऱ्या तुकोबारायांच्या कानावरती पडली आणि तुकोबा उद्गारले, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. ह्या विश्वाला एकतेच्या सूत्रात गुंफणारा शिवाजी नावाचा हा राजा महाराष्ट्राचं कल्याण करणार आहे आणि ह्या शिवाजी नावाच्या राजाला मी छत्रपती हा किताब देतो, असं संत तुकाराम महाराज उद्गारले. छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी छत्रपती हा किताब दिला आणि शिवाजी राजांनी महाराष्ट्रात स्वराज्याची सुरुवात केली, स्वराज्य स्थापन केलं. पण माणसं तर बोटावर मोजण्या इतकी होती. लढण्यासाठी मावळे आवश्यक होते, हे मावळे आणायचे कुठून? जिजाऊ महासाहेबांनी घातली साथ, या 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 अवघ्या या शिवबांच्या सोबत या रयतेचं राज्य, रयतेला सुखात ठेवा. आणि सह्याद्रीच्या रणावनातले निबिड अरण्यातले मावळे यायला लागले, शिवरायांच्या सोबत लढायला लागले, लढाया जिंकायला लागले आणि स्वराज्य हळूहळू स्वराज्य मोठं व्हायला लागलं. लढायला मावळ्यांची आवश्यकता होती, पण लोकांकडे काहीच नव्हतं. बघा, जिजाऊ महासाहेबांनी पहिल्यांदा स्वराज्यात गोरगरिबांना जमिनी दिल्या, म्हणजे इथल्या गरिबांना जमिनी दिल्या, जमिनी नावावर करून दिल्या. लोक म्हणाले जमिनी मिळाल्या, पण पेरायचं काय, बीज नव्हतं लोकांकडे. बियाणं दिली, पीक तरारून यावं यासाठी खतं दिली, बैलजोड्या दिल्या, नांगर दिली, शेतीची अवजारं दिली. आणि ज्या पुण्याच्या पुण्यभूमीत मुरार जगदेव नेवाच्या आदिलशाही सरदाराने आडवी पहार रोवली होती आणि शाप दिला होता, इथं जो वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. त्या शापित ज्या पुण्याच्या भूमीत गाढवाचा नांगर फिरवला होता, त्या पुण्याच्या भूमीत जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात सोन्याचा नांगर दिला आणि प्रार्थना केली, इडा पिडा टळू दे, माझ्या शिवबाचं राज्य येऊ दे, शेतकऱ्यांचं राज्य येऊ दे, गोरगरिबांचं राज्य येऊ दे. जिजाऊ मासाहेबांनी प्रार्थना केली आणि शिवबांनी गरिबांचं राज्य आणलं. लोकांना जमिनी मिळाल्या, पिकं तरारून यायला लागली. 6 महिने शेती कसायची, 6 महिने कुणबी म्हणून शेती कसायची आणि 6 महिने योद्धे म्हणून लढाईवरती जायचं. बघा, आणि लढायला 6 महिने लढायला म्हणून जे येणार आहेत ना, त्यांना पगार द्यायचा, विनामूल्य काम करून कोणाकडूनही घ्यायचं नाही, त्याच्या मोबदल्यात त्यांना त्यांचा रोजगार द्यायचा. म्हणजे पगार देण्याची जी वेतन पद्धत आहे ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू केली. हे वतनदार यायचे, कोणीतरी सरंजामदार वतनदार यायचे, रेतेला छळायचे, पिडायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या वतनदारांना बोलावून घेतलं, मेणातून तलवार काढली, तलवारीचा तीक्ष्ण टोक त्यांच्या पोटाला आणि सांगितलं, खबरदार
रयतेला छळलं पिडलं तर पोटाला लावलेलं तलवारीचं तीक्ष्ण टोक पाठीमागून निघेल असा सज्जड दम दिला. वतनदारी बंद केली आणि महसुली अत्यंत आदर्श अशी लोकशाही व्यवस्था प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यात सुरू केलं. एक एक मावळा यायला लागला आणि स्वराज्य उभा राहायला लागलं. शेतकऱ्यांचं राज्य, रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलंय. आणि पुण्याच्या परिसरातले काही शेतकरी जिजाऊ माँसाहेबांकडे सुरुवातीच्या काळात स्वराज्याचा राजकारभार लाल महालातून सुरू आहे आणि त्याच दरम्यान पुण्याच्या परिसरातले काही लोक जिजाऊ माँसाहेबांकडे घराणं घेऊन आले आणि सांगायला लागले, मासाब पिकं तारवून आली. पण पिसाळलेले लांडगे आणि बिबटे मात्र, हिंस्र प्राणी मात्र शेतकऱ्यांवरती हल्ले करतायत, रानगवे हल्ले करतायत, अस्वल हल्ले करतायत. यांचा बंदोबस्त केला पाहिजे. माँसाहेबांनी सांगितलं, काळजी करू नका, उद्याच या सगळ्या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त केला जाईल. तसे सगळे शेतकरी एक विश्वास घेऊन आपल्या घरी माघारी परतले आणि जिजाऊ माँसाहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं, स्वराज्यात दौंडी द्या. आणि दौंडी देण्यात आली. स्वराज्यात सह्याद्रीच्या रानावरात निबिड अरण्यात शेतात जाऊन जो कोणी पिसाळलेल्या हिंस्र प्राण्यांची शिकार करेल आणि मेलेल्या प्राण्याची शेपटी पुरावा म्हणून दाखवायला आणेल, त्याला स्वराज्यातून सोन्याचं कडं बक्षीस मिळेल. जशी बातमी वाऱ्यासरशी पसरली तसे तरणे बाणपोरं गावातले खेड्यातले रानावनात जाऊ लागले. पिसाळलेलं लांडगं धिटलं, धरायचं, मारायचं, शेपटी तोडायची, माँसाहेबांना दाखवायची आणि बक्षीस म्हणून सोन्याचं कडं मिळवायचं. बघा, माँसाहेबांनी दिला होता आदेश, पण मारले होते एकाच आदेशात, एकाच दगडात दोन पक्षी. तुम्ही म्हणाल कसं कसं? अरे कसं कसं? हे सगळे तरणे पोरं बाहेर पडले. हिंस्र प्राण्यांची संख्या कमी व्हायला लागली. एकीकडे हिंस्र प्राण्यांची संख्या कमी व्हायला लागली आणि मला सांगा, रानगव्याची शिकार करणारे, पिसाळलेल्या लांडग्याला मारणारे आणि पिसाळलेल्या बिबट्याला मारणारे हे काय सामान्य असतील? हे होते जबरदस्त. आणि असे तरणे बाणपोरं जे शिकार करायचे, एकीकडे प्राण्यांची संख्या, हिंस्र प्राण्यांची संख्या कमी व्हायला लागली आणि त्याच वेळी दुसरीकडे सोन्याचं कडं एकदा हातात घातलं की तो मावळा कायमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सैनिक म्हणून लढायचा. एका दिवशी मध्यरात्री 12च्या दरम्यान पुण्याच्या लाल महालात एक तरणाबाण पोरगा, एक भलं मोठं रानगव्याचं ओझं घेऊन दरबारात येऊन उभा राहिला. दारातल्या रक्षकांनी त्याला अडवलं. अरे एवढ्या रात्री, मध्यरात्री कुठं आलाय? त्याने सांगितलं, रानगव्याची शिकार केली आणि माँसाहेबांना दाखवायला आलोय. दारातला रक्षक म्हणला, अरे सकाळी यायचं. आता माँसाहेब आताच विश्रांती घ्यायला आतमध्ये गेलेत, आता तुझी भेट होणार नाही. बघा, आदर्श राज्यकर्ता कोणाला म्हणायचं? माँसाहेबांनी हे रक्षकाचे आणि त्या तरण्याबाण पोराचे शब्द ऐकले आणि विश्रांतीला गेलेल्या माँसाहेब लगोलग बाहेर आल्या. दारात बघतायत तर तरणबाण पोरगा आहे, त्याच्या खांद्यावरती भलं मोठं रानगव्याचं ओझं आहे. माँसाहेबांनी विचारलं, अरे एवढ्या मध्यरात्री आलायस, कुठल्या गावचा? गावाचं नाव काय? कुठल्या गावचा? तुझं नाव काय? तसा तो सांगता झाला, माँसाहेब 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 तानाजी मालुसरचं तानाजी, उमरट गावचा. आणि काय रे तानाजी, एवढ्या मध्यरात्री आलायस? आम्ही तर फक्त शेपटी आणायला दाखवली होती, शेपटी दाखवायला सांगितली होती, तू तर अख्खा रानगावच घेऊन आलायस. माँसाहेब, रानगाव्याची शिकार केल्याने म्हटलं चला सगळे अख्खा रानगावच तुम्हाला दाखवू म्हणून आलो माँसाहेब. आणि काय रे तानाजी, सकाळी आला असतास तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दिलं नसतं? एवढ्या घाईत आलास, आम्ही काय तुला सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दिलं नसतं सकाळी आला असतास तर? माँसाहेबांचे शब्द ऐकले आणि तानाजी ढसाढसा रडायला लागला, माँसाहेब माँसाहेब, सोन्याचं कडं मिळवायला नाही आलो माँसाहेब. मग एवढ्या अचानक, एवढ्या मध्यरात्री काय आलास? सकाळी यायचं, सोन्याचं कडं मिळवायला, नाही तर मग कशासाठी आलास? तानाजी सांगता झाला, माँसाहेब माँसाहेब, सोन्याचं कडं मिळवायला नाही आलो माँसाहेब, रानगव्याची शिकार केली आणि वाटलं कधी एकदा शिकार तुम्हाला दाखवतो आणि वाटलं कधी एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवरती घेतो. माँसाहेब, सोन्याचं कडं मिळवायला नाही आलो माँसाहेब, तुमच्या कौतुकाची थाप घ्यायला आलो माँसाहेब.
माझ्या जिजाऊ मासाहेबांची एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. ज्या समाजात कौतुकाची थाप टाकणारे हात असतात त्या समाजात नररत्न उगवतात, आणि ज्या समाजात कौतुकाची थाप टाकणारे हात नसतात त्या समाजात नररत्न कधीच उगवत नाहीत. बाजी, येसाजी, तानाजी, कुडतोजी, मुरारबाजी अशा एक नाही तर असंख्य मावळ्यांच्या पाठीवरती जिजाऊ मासाहेबांनी कौतुकाची थाप टाकली, आणि त्यातून एक एक मावळा उभा राहिला आणि सांगत राहिला, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा असणारा शिवाजी राजा जगला पाहिजे. काय भावना आहे, काय विलक्षण भावना आहे. राजाच्या प्रति आदर, राजाच्या प्रति ही कर्तव्य निष्ठा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केलं होतं ते राज्य रयतेचं होतं. मोगलांची मोगलशाही झाली, आदिलशाची आदिलशाही झाली, निजामशाची निजामशाही झाली, कुतुबशाची कुतुबशाही झाली, पण माझ्या भोसलेंच्या शिवबाची भोसलेशाही कधीच झाली नाही. ते झालं ते सर्वसामान्य रयतेचं स्वराज्य. शिवरायांच्या राज्याचं नाव होतं स्वराज्य. हे राज्य या मातीतल्या प्रत्येक माणसाला वाटायचं हे राज्य माझं आहे, हे राज्य माझं आहे ना, मग माझ्या राज्यासाठी मीच लढलं पाहिजे, माझ्या राज्यासाठी मीच झुंजलं पाहिजे, माझ्या राज्यासाठी मीच मरण पत्करलं पाहिजे. शिवकाळ असा काळ आहे ज्या काळात जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा आहे. आजच्या काळात लोक जगण्यासाठी स्पर्धा करतायत, पण शिवकाळात मरण्यासाठी स्पर्धा केली जात होती. जगण्यासाठी जे स्पर्धा करतात ना ते फार काळ जगत नाहीत, पण जे मरण्यासाठी स्पर्धा करतात ना ते मरूनही जिवंत राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे लढाईत त्यांचा प्रसंगी मृत्यू झाला असेल, पण पराक्रम, त्यांचं शौर्य आणि धैर्य मात्र या महाराष्ट्राच्या मातीत आजही जिवंत आहे. ही गंगा गोदावरी माता जेव्हा या गोदावरीला पूर येतो, तुमचं अख्खं रामसगाव मला वाटतं त्या वेड्यात अडकलं जातं की नाही. पण गोदावरीच्या पुराला आलेला तवंग बारकाईने बघा, त्या पाण्याचा रंग लाल असतो. अनेक नद्या आहेत, त्या नद्यातून वेगळं पाणी वाहतं, वेगळ्या रंगाचं पाणी वाहतं. पण महाराष्ट्रातल्या नद्यांना जेव्हा पूर येतो तेव्हा त्याच्यावरती लाल तवंग असतो. तो लाल तवंग दुसरा तिसरा कुठलाच नसतो. माझ्या मावळ्यांनी सांडलेलं ते रक्त असतं. त्या रक्ताला आम्ही मानाचा मुजरा केला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा हा धगधगता इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. आम्ही इतिहास समजून घेणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तत्व, त्यांचा विचार, शिवाजी महाराजांनी तोरणा घेतला, राजगडाहून राज्यकारभार सुरू केला. माझ्या समोर बसलेले किती लोक आहेत, खरं खरं सांगा ज्यांनी राजगड बघितला? किती लोकांनी राजगड बघितला? माझ्या समोर असे किती लोक बसलेले आहेत, प्रामाणिकपणे सांगा किल्ले रायगड बघितलाय? माझ्या समोर किती लोक आहेत असे बसलेले, खरं खरं सांगा ज्यांनी सिंधुदुर्ग बघितलाय, ज्यांनी शिवनेरी बघितलाय, ज्यांनी प्रतापगड बघितलाय? किती लोक आहेत? आपलाच इतिहास आपणच पाहत नाही, आपण अनुभवत नाही. मी आपल्याला या रामसगावच्या, या रामाच्या भूमीतून अत्यंत नम्रपणे सांगणार आहे, आम्हाला जितकी पंढरीच्या पांडुरंगाची वारी प्रिय आहे तितकीच आम्हाला आमच्या रायगडाची वारी सुद्धा प्रिय असली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या लेकरांना रायगड दाखवणार नाही तोपर्यंत तुमचं जीवन सार्थकी लागणार नाही. राजगडावरून राज्यकारभार सुरू झाला आणि महाराजांचं स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढू लागला. राजगडावरून राज्यकारभार सुरू झाला आणि आदिलशाहीतून 35,000ची फौज घेऊन अफजल खान महाराष्ट्राच्या मातीवर चालून आला. तुम्हाला इतिहास माहिती आहे, माझ्यासमोर बसलेले हे छोटे छोटे मुलं सुद्धा शाळेमध्ये मला वाटतं अफजल खानाच्या वधाचा पोवाडा म्हणतात. अफजल खान कसा आला, किती फौज घेऊन आला, त्याला महाराजांनी त्याचा कोथळा कसा बाहेर काढला, इतिहास सगळ्यांना माहित आहे. तो इतिहास मी तो प्रसंग सगळा सांगत नाही, कारण वेळेची मर्यादा आहे. माझ्याकडे मला वाटतं फक्त 5-7 मिनिटं शिल्लक राहिली आहेत. महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथळा काढला, महाराज जिंकले. पण महाराज
प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर परत प्रतापगडावर किंवा जिजाऊ मासाहेबाकडे राजगडावर नाही गेले. महाराज गेले, कुठे गेले? महाराज पुढे गेले आणि काही दिवसाचं त्यांनी पन्हाळा जिंकला. महाराज पन्हाळ्यावरती गेले. पुन्हा सिद्धीजवळच्या 40,000 फौजेने महाराजांना त्या ठिकाणी वेढा टाकला. बघा थोडंसं बारकाईने का स्वराज्य हळूहळू मोठं व्हायला लागलंय. अफजल खानाची 35,000ची फौज परत लावली. त्यानंतर 40,000ची फौज घेऊन सिद्धीजवळ आलाय. आदिलशाहीतलाच हा सरदार आहे आणि सिद्धीजवळने पन्हाळ्याला वेढा टाकलाय. पण त्याच वेळी उत्तरेकडून दुसरं एक संकट येत आहे. ते संकट आहे कुणाचं माहित आहे? ते संकट आहे शाहिस्ते खानाचं. शाहिस्ते खानाचं संकट आहे. तो किती फौज घेऊन आलाय? 1.25 लाखाची फौज घेऊन आलाय शाहिस्ते खान. बघा महाराज पन्हाळ्यावरती 40,000च्या वेड्यात अडकलेत. इकडे शाहिस्ते खान 1.25 लाखाची फौज घेऊन येतोय पुण्यात दाखल झालाय. महाराज तिकडे वेड्यात अडकलेत. पण बघा रयतेचं आणि राजाचं नातं कसं होतं बघा. महाराज पन्हाळ्यावर तिकडे अडकलेले. पुण्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी काय केलं माहित आहे? पुण्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातली पिकं काढून टाकली. हातातोंडाशी आलेला घास काढून टाकला. असं का केलं शेतकऱ्यांनी? त्याचं कारण असं होतं, छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकलेत. शाहिस्ते खान 1.25 लाखाची फौज घेऊन आलाय आणि हे संकट पुढे राजगडाच्या दिशेने सरकू नये, शाहिस्ते खानाच्या सैन्याला खायला अन्न मिळू नये आणि म्हणून पुण्याच्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातली पिकं नाहीशी केलीत. बघा राजाच्या प्रतीचा हा आदर, स्वराज्याच्या विषयीची निष्ठा. आणि महाराजांनी सर्जेराव जयदेंना पत्र लिहिलंय, सर्जेराव आम्ही काही दिवसात ह्या वेड्यातून सुखरूप बाहेर येऊ, राजगडावरती येऊ, राजगडावरून तातडीने आम्ही पुण्याच्या दिशेने रवाना हो. पण तोपर्यंत तुम्ही शाहिस्ते खानाच्या सैन्यावरती छापे टाकत राहा. शाहिस्ते खानाच्या सैन्याला सळो की पळो करून ठेवा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो ना, आमचा राजा अष्टावधानी होता. म्हणजे एकाच वेळी 8ही दिशेला ह्या राजाचं बारीक लक्ष होतं. म्हणून तर रयत राजावरती प्रचंड प्रेम करायची. महाराज 40,000च्या त्या वेड्यातून सुखरूपपणे विशाळगडावरती आले. महाराज त्या पन्हाळ्याहून विशाळगडावर यावेत यासाठी नाभिक समाजातला वीर शिवा काशीद सिद्धीजवळच्या भेटीला गेला. त्याला माहित नव्हतं का, मी सिद्धीच्या भेटीला गेल्यानंतर त्याला जेव्हा लक्षात येईल की हा खोटा शिवाजी आहे, तेव्हा माझा मृत्यू होणार आहे, हे त्या वीर शिवा काशीदला माहित होतं. पण तो का गेला मृत्यूच्या भेटीला? कारण त्याला माहित होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य हे रयतेचं राज्य आहे आणि रयतेच्या राज्यासाठी लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा असणारा माझा शिवाजी राजा जगला पाहिजे, ही वीर शिवा काशीदची भावना होती. महाराज पन्हाळ्याहून विशाळगडावले, विशाळगडाहून राजगडावर आले. तिकडे वीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलांच्या 700 बांधवांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं रक्त सांडलं. पण पुण्यात येऊन थांबलेला शाहिस्ते खान आणि त्या शाहिस्ते खानाला धडा शिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत तातडीनं राजगडावरून पुण्याच्या दिशेने येत आहेत. मला सांगा मंडळी, 1.25 लाखाची फौज घेऊन आलेला हा शाहिस्ते खान आहे. 1.25 लाखासोबत लढायचंय. आता मला सांगा, 1.25 लाख लोकांसोबत लढायचंय म्हणले आपल्याकडे किती पाहिजेत? महाराजांकडे किती पाहिजे होतं सैन्य? 50,000 तरी, अर्ध तरी. किती आहेत महाराजांकडे? 25,000, 20,000, 15, 10. महाराजांकडे किती सैन्य आहे? किती आहे? 900, 800, 700, 500, 400 किती आहे? 300, 200 किती आहे? 100. महाराजांनी राजगडावरून निघताना प्रत्यक्ष घेतले 700. त्याच्यातले 660 कात्रच्या घाटात ठेवले, सोबत घेतले 40 आणि प्रत्यक्ष लढायला जायचंय, प्रत्यक्ष शाहिस्ते खानाचा सामना करायचा आहे. तेव्हा महाराजांच्या सोबत एकच व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख आणि छत्रपतींचा तिसरा नेत्र बहिर्जी नाईक. महाराज लाल महालात गेले.
महाराजांचं सगळं बालपण लाल महालात गेलं होतं. लाल महालातला खडानखडा महाराजांना माहित होता आणि बहिर्जींनी लाल महालातली सगळी माहिती काढून आणली होती. हा शाहिस्ते खान झोपतो कुठे, राहतो कुठे, खातो कुठे, तो कुठे कुठे थांबतो, ही सगळी माहिती आपल्या बहिर्जींनी काढून आणली होती. महाराज गेले, महाराजांनी पराक्रम गाजवलं, तुम्हा सगळ्यांना माहित आहे. महाराजांनी शाहिस्ते खानाची 3 बोटं छाटली आणि महाराज परत आले, महाराज जिंकले. जगातली पहिली लढाई बघा, जगातली एकमेव लढाई आहे. 1.25 लाख फौजेचा पराभव फक्त एका माणसाने केलाय. 1.25 लाखाची ताकद ज्यांच्यामध्ये होते ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांचे वारसदार आपण आहेत, लक्षात ठेवा. त्यांचे वारसदार आहेत, त्यांचं रक्त आपल्या धमन्यात सळसळ करतंय. शाहिस्ते खानाने हा सगळा प्रसंग आपल्या डायरीमध्ये नोंदून ठेवलाय. तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज रात्री वाऱ्यासारखे आले आणि वाऱ्यासारखे निघून गेले, पण माझी 3 बोटं कधी गायब केली माझं मलाच कळालं नाही. त्याने सगळा प्रसंग डायरीत लिहून ठेवलाय. दुसऱ्या दिवशी सकाळी बोटाला झालेल्या जखमा तो बांधतोय, आजूबाजूला त्याच्या बायका त्या गराड्यात बसलेला आहे आणि तेवढ्यात शाहिस्ते खानाकडे त्याची बहीण धावत धावत आली आणि ती सांगायला लागली, दादा दादा फार वाईट झालं. शाहिस्ते खान म्हणाला, माझी 3 बोटं गायब झाली आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त काय वाईट झालंय. ती म्हणाली, नाही नाही दादा फार वाईट झालं. शाहिस्ते खान म्हणाला, अगं झालं काय. ती म्हणाली, माझी छोटीशी पोरगी आहे, बेपत्ता आहे. तो म्हणतो मग. ती म्हणते मला भीती वाटते. तो म्हणतो कशाची भीती वाटते. ती म्हणते दादा मला भीती वाटते, रात्री शिवाजी महाराजांची माणसं आली होती, माझी पोरगी बेपत्ता आहे, माझ्या पोरीच्या अब्रूचं काही बरं वाईट होईल का याची मला भीती वाटते. शाहिस्ते खानाने आपल्या बहिणीला दिलेलं उत्तर त्याच्या डायरीत लिहून ठेवलंय. तो म्हणतो ताई घाबरू नकोस, ती शिवाजीची माणसं आहेत, पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. जगाच्या पाठीवरती असा एकमेव महामानव आहे, एकमेव महापुरुष आहे, ज्या महापुरुषाला चारित्र्याचं प्रमाणपत्र शत्रूने दिलंय. शत्रूने दिलंय. काही माणसं खूप खूप पराक्रमी आहेत पण चारित्र्याच्या नावानं शून्य आहेत. काही लोक चारित्र्यवान आहेत पण पराक्रम काहीच नाही. पण या भूतलावर ह्या विश्वामध्ये असे एकमेव महामानव आहेत जे प्रचंड प्रचंड पराक्रमी आहेत आणि पराकोटीचे चारित्र्य संपन्न आहेत. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. दुसऱ्या दिवशी बघितलं तर ती पोरगी तिथंच त्या पिंपामध्ये, पाण्याच्या पिंपात लपून बसली होती भीतीने. बघा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 15व्या वर्षी, बघा वयाच्या 15व्या दिवशी रांजेगावच्या पाटलाने फक्त काय केलं होतं, वाईट नजरेनं बघितलं होतं शेतकऱ्याच्या पोरीकडे. फक्त वाईट नजरेनं पोरीकडे बघितलं. पण पोरगी स्वाभिमानी बापाची लेक होती. पोरीचा मृत्यू झाला आणि बातमी छत्रपतींना कळाली. 15 वर्षाचे होते छत्रपती. वय वर्ष 15 असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एका शेतकऱ्याच्या पोरीला छळलं म्हणून रांजेगावच्या पाटलाचे हातपाय तोडले होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा होता. कोपर्डीच्या आमच्या ताईवरती हल्ला होऊन आज कित्येक वर्ष झाली, पण आमचं सरकार मात्र त्या आरोपींना अजूनही फासावरती लटकवत नाही. अजूनही तुमच्या माझ्या पैशावरती पोचतंय. मग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचा अवलंब केला जातो का? फक्त निवडणुका आले की छत्रपतींचा जय जयकार करायचा, पण शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही हटवण्याचा प्रयत्न होतो. आणि पुतळा हटवू नये म्हणून एखादी रणरागिणी लढत असेल तर त्या रणरागिणीचं वस्त्रधारण करण्याचं काम सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीत होतंय. कालची घटना आहे. हे का घडतंय? छत्रपती शिवाजी महाराज कुणाला नको आहेत? समाजात अशा प्रकारची सामाजिक परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण होत असताना आणि आम्ही जर छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार म्हणून घेत असोत तर आम्हाला अत्यंत साजग आणि सावध होण्याची आवश्यकता आहे. आणि मी तुम्हाला सावध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आजचं व्याख्यान म्हणजे तुम्हाला सावध करण्याचं हे व्याख्यान आहे. गावगाड्यामध्ये आपण सगळे 18 जाती धर्मातले, 18 पगड जाती धर्मातले लोक एकत्र गुण्या गोविंदाने नांदतो, पण काही लोकांना हे नको असतं.
त्यांना मताची पोळी भाजायची असते आणि त्यासाठी लोक हा संघर्ष उभा करत असतात. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध आणि सजग असलं पाहिजे. अरे छत्रपती शिवाजी महाराज आमचेच, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचेच, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आमचेच, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले देखील आमचेच, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आमचेच, पुण्यश्लोक राजमाता लोकमाता अहिल्यामाई होळकर सुद्धा आमच्याच, मल्हारराव होळकर सुद्धा आमचेच. जे जे या महाराष्ट्राच्या मातीत, त्या देशाच्या मातीत महापुरुष झाले ते सगळे आमचेच आहेत. मग हे महापुरुष आमचेच असतील आणि आमच्याच महापुरुषांचा पुतळा गावात उभा केला जात असेल तर गावचा प्रमुख सरपंच असणारा माणूस शिवरायांचा पुतळा त्याला का नको वाटतं? कारण ते जे कृत्य ते त्याचं नसतं, त्याला चालवणारं यंत्र, रिमोट कंट्रोल कुठं तरी मुंबई दिल्लीमध्ये बसलेला असतो. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही संकल्प केला पाहिजे की गावच्या पारावरती एकत्र येऊन आम्ही गावच्या विकासाची चर्चा केली पाहिजे. आम्ही एकमेकांसाठी जगलं पाहिजे. कारण हा जन्म एकदाच आहे. आपण गोदा काठावरची राहणारी मंडळी आहोत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण राहत आहोत. भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या मुक्ततेची मुक्त करू कल्पना. फक्त आम्ही नित्य मानू बंधुतेच्या बंधना. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने ही एकता, बंधुता, सामाजिक समता जपायची असते. जयंतीच्या दिवशी वाद करायचे नसतात, संघर्ष करायचा नसतो, महाराजांना समजून घ्यायचं असतं. अहो, भारतातल्या लोकांनी महाराजांना समजून घेणं ह्यात काय नवल आहे, पण जगभरातल्या लोकांनी महाराजांचं कौतुक केलेलं आहे. रशियाचा माजी पंतप्रधान शिव मार्शल बोल्गिन असं म्हणतो. काय म्हणतो तो? साम्राज्यशाही विरुद्ध या जगातलं उभारलेलं पहिलं बंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगभरातल्या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा गौरव केला. इंग्लंडचा महान इतिहासकार रेनॉल्ड टायबर्न म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात झाले असते तर त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदाने नाचलो असतो. हे इंग्लंडचा रेनॉल्ड टायबर्न म्हणत असेल तर आम्हाला छत्रपती शिवरायांना, त्यांच्या विचारांना डोक्यावर घेऊन नाचायला काय हरकत आहे? पण आपल्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज आले नाही पाहिजेत यासाठी आता डॉल्बीचं खूळ आमच्यामध्ये निर्माण केलं जात आहे. शिवजयंतीचं स्वरूप महाराष्ट्रामध्ये बदलत आहे. पण रामसगावने मात्र एक उत्तम आदर्श आज दिलाय. आणि म्हणूनच आपल्या पेजवरून असेल किंवा दादांच्या YouTube चॅनलवरून असेल हे व्याख्यान संपूर्ण महाराष्ट्र लाईव्ह बघतोय. का तर रामसगावची आदर्श शिवजयंती, सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने शिवजयंती साजरी करतायत. आणि विशेषतः पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. मला वाटतं हाच शिवजयंतीचा खऱ्या अर्थानं विजय आहे. आणि ह्याच्यासाठी शिवजयंती आहे. शिवजयंती नाचण्यासाठी नाही, डॉल्बीच्या तालावर नाचण्यासाठी नाही. कुणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात झाले असते तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. मला त्याला सांगायचंय, बाबा रे, छत्रपती शिवाजी महाराज हा नाचण्याचा विषय नाही, छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा विषय. आम्ही शिवाजी महाराज समजून घेतले नाही म्हणून तर इंग्रजांनी आमच्यावरती 150 वर्ष राज्य केलं. इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी काय म्हणतो? त्याने आर्मीज इंडिया नावाचं पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकामध्ये त्याने 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केलाय. आणि त्यामध्ये तो म्हणतो, या 5000 राज्यकर्त्यांमध्ये मला 3 राज्यकर्त्यांनी सर्वाधिक प्रभावित केलं. त्यामध्ये त्याने 3ऱ्या क्रमांकाला स्थान दिले अकबराला, 2ऱ्या क्रमांकाला स्थान दिले त्याने शिखांचा राजा रणजित सिंह, आणि ह्याने पहिलं स्थान दिलंय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे आहेत, जगातले असे एकमेव राजे आहेत ज्या राजाला कळालं होतं सैन्य हे पाठीवरती नाही तर सैन्य हे पोटावरती चालतं. म्हणून त्यांनी आपल्या स्वराज्याचा जाहीरनामा दिला होता, सर्वांस पोटास लावणी आहे. म्हणजे रयतेची नस कळलेला राजा छत्रपती शिवाजी राजा होता. आणि म्हणून एवढं मोठं राज्य हा शिवाजी राजा या महाराष्ट्रात, या देशामध्ये निर्माण करू शकला. पण त्याला प्रश्न पडलाय, इतका मोठा गौरवशाली छत्रपती शिवरायांचा इतिहास या भारतामध्ये झालेला असताना सुद्धा आम्ही 150 वर्ष या देशामध्ये कसं काय राज्य करू शकतो? तर तो म्हणाला, त्याने आपलं निरीक्षण नोंदवलंय, तो म्हणाला या देशातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांना विसरली म्हणून ह्यांच्यावर आम्ही 150 वर्ष राज्य करू शकलो. पण त्याने जे पुढे लिहिलंय ना ते मला फार भावलं. तो असं म्हणतो, जर छत्रपती शिवाजी महाराज आणखी 10 वर्ष जगले असते तर या देशामध्ये इंग्रजांचं राज्य स्थापन झालंच नसतं.
म्हणजे इंग्रजांना या देशामध्ये जर कोणी ओळखलं असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. औरंगजेबाचा एक सरदार औरंगजेबाला म्हणाला होता, हे इंग्रज या देशात आले, त्यांना हाकललं पाहिजे. तर औरंगजेबाचं उत्तर असं होतं, तो असं म्हणाला, जसं माशा म्हशीवरती माशा बसतात आणि म्हशीनी शेपटी हलवली की माशा उडून जातात, तसे इंग्रज उडून जातील, असं औरंगजेबाचं मत होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं, इंग्रज हे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेले नाहीत, तर इंग्रजांना या देशाचा राजा व्हायचंय हे इथल्या भूपती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे भूमिपुत्र होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिपुत्रांचं राज्य, ऐतदेशीयांचं राज्य या देशामध्ये निर्माण केलं होतं. पण आज या देशातले भूमिपुत्र, या देशातले ऐतदेशीय, तुम्ही आम्ही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना विसरत आहोत. आमच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा फक्त चौथीला आम्हाला इतिहास शिकवला जातो आणि त्यानंतर कुठंतरी 1-2 मार्काला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जातात. मला वाटतं अशा काहीतरी काल्पनिक गोष्टी, कथा, कादंबऱ्या शिकवण्याऐवजी या देशाला आम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जायचं असेल, पुढे घेऊन जायचं असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक इयत्तेमध्ये त्या ठिकाणी असले पाहिजेत. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पुस्तकाच्या प्रत्येक पानावरती येत नाहीत, तोपर्यंत आमच्या देशातले प्रश्न संपणार नाहीत. कारण आज आमच्या महिलांवरती, माता भगिनीवरती होणारे अन्याय अत्याचार असतील, शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय अत्याचार असेल, मजुरांवरती होणारे अन्याय अत्याचार असतील, किंवा या देशाचं पर्यावरण आलेलं, धोक्यात आलेलं पर्यावरण असेल, किंवा एवढी मोठी गोदामाई इथून वाहते, पण एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तरी आम्हाला टँकरसाठी मागणी करावी लागते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सगळं शिकवलं. झाडे लावा, झाडे जगवा सांगितलं, पाणी अडवा, पाणी जिरवा सांगितलं, पर्यावरणाचा संदेश दिला, सगळे संदेश दिले. पण आम्ही संदेश घेतले नाही. आम्ही फक्त स्वातंत्र्य मला वाटतं 70-80 वर्ष होत आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी सांगितलं पाणी अडवा, पाणी जिरवा, आम्ही फक्त ह्याची अडवा आणि त्याची जिरवा ह्याच्यातच सगळा वेळ घातला. आणि जे आमच्यासाठी काहीतरी करतात त्यांनाही आम्ही विसरतोय. आणि म्हणून आपल्या समोर हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजून घ्यावे लागतील. शिवाजी महाराज केवळ राजे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम लोकशिक्षक होते. छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम अभियंता होते. छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वोत्तम माणूस होते. छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम पर्यावरणवादी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतल्या माणसाचा अभ्यास केला होता, मातीचा अभ्यास केला होता, नद्यांचा अभ्यास केला होता, पर्यावरणाचा अभ्यास केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनातील सर्व क्षेत्रांचा अभ्यास केला होता. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ आहेत. सृष्टीच्या निर्मितीनंतर जगातील सर्वात मोठ्या धाडसाचे आणि सर्वात मोठ्या प्रयत्नवादाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. 10:01 होतोय, व्याख्यान मला संपवायचं आहे. पण व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना मला या निमित्ताने आपल्याला सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सांगतात की छोट्या छोट्या संकटाला घाबरू नका. आम्हाला एखादं संकट दिसलं तर आम्ही त्या संकटाला घाबरून परत फिरतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, एखादा दगड समोर दिसला तर त्या दगडावरती पाय ठेवा आणि संकटाला आव्हान म्हणून सांगा, प्रत्येक वादळ पेलेन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे, मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्रीसारखा ताट आहे. जाऊन सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे. हा निश्चय, निर्धार जर आमच्या शेतकऱ्यांनी केला तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आज आमचे लोक शेतकरी थोडंफार संकट आलं की आत्महत्या करतात. आमच्या माता भगिनींना थोडं काही संकट आलं की कोणी दोरीच घेतंय, कोणी विहिरीकडेच जातंय, कोणी औषधाची बाटलीच घेतंय. आणि हे कमी म्हणून की काय मार्क्स कमी पडले म्हणून पोरही आत्महत्याचा मार्ग स्वीकारतायत. पण मला सांगा, आत्महत्या करणं हा पर्याय आहे का? आत्महत्या करणं हा मार्ग आहे का? आता तो एक क्रिकेटर आहे, मला त्याचं नाव, तो छोटा सूर्यवंशी, काय नाव त्याचं, 10वीची परीक्षा सुरू आहे, तो परीक्षेलाच नाही गेला पहिल्या दिवशी. मग त्याने आत्महत्या करायची का? हा, सचिन तेंडुलकरला 10वीमध्ये किती मार्क आहेत? इंग्लिशला किती मार्क आहेत माहित आहे का तुम्हाला? हा, म्हणजे 10वीचे मार्क आणि 12वीचे मार्क आमच्या आयुष्याची दिशा घडवत नसतात. मला तुम्हाला सांगायचंय आणि पालकांनाही सांगायचंय, आपल्या छोट्या छोट्या लेकरांकडून किती अपेक्षा ठेवता तुम्ही? मार्क पडले असं काही नसतं. आता मला किती मार्क आहेत 10वीला? मला किती मार्क आहेत 10वीला? फार मार्क आहेत का? 12वीला किती मार्क आहेत?
काही जण म्हणतील नापास झाला होता काय. मला चांगले मार्क आहेत, मला चांगले मार्क आहेत, 10वीला चांगले मार्क आहेत, 12वीला चांगले मार्क आहेत. मी 10 स्पर्धा परीक्षा दिल्या, एका मार्काने माझी नोकरी गेली. किती मार्काने? मी सेट नेट आहे, माझं PhD सुरू आहे, मी उच्च शिक्षित आहे, शिक्षणातली सर्वात मोठी ही PhD पदवी आहे, ती सुद्धा मला मिळणार आहे. पण तुम्ही म्हणाल मग सर तुम्ही कसं काय नोकरीला नाही लागले? कसं काय लागले नाही? प्रत्येक वेळी माझं सिलेक्शन 1 मार्काने हुकायचं. किती मार्काने? 1 मार्काने माझी नोकरी हुकायची. पण मी आत्महत्या नाही केली, मी अभ्यास केला, तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं, जिजाऊंचं चरित्र वाचलं. आणि मला नोकरी जरी नाही मिळाली, मी मार्कवान नाही झालो, पण मी गुणवान आणि ज्ञानवान झालो. म्हणून आज रामसगावमध्ये व्याख्यान सांगायला आलो. एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला 10च्या 10 नोकऱ्या मिळाल्या असत्या, पण माझी कुणबी नोंद फार उशिरा सापडली, आत्ता सापडली. म्हणून घरदार सोडलं, सगळं सोडलं. गेल्या 2.5 वर्षापासून जरांगे पाटलांच्या सोबत फिरतो. का? कारण मला माहित आहे, मला नव्हतं कुणबी प्रमाणपत्र, पण माझ्या पोराला मिळालंय आणि ते जरांगे पाटलांमुळे मिळालंय, आणि त्याच्या जोरावरती मी पोराला नोकरीत घालणार म्हणजे घालणार. हे सामाजिक भान आपल्याला असलं पाहिजे. शिवछत्रपतींच्या चरित्रातून हे शिकलं पाहिजे. म्हणून आत्महत्येचा विचार सुद्धा स्पर्श नाही झाला पाहिजे. इथून पुढच्या काळात इथं बसलेल्या सगळ्यांनी माझा हा संदेश जे व्याख्यानाला आलेत त्यांच्यापर्यंत तर पोहोचला पाहिजेच, पण जे व्याख्यानाला आले नाहीत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा संदेश गेला पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊन जर आपण आत्महत्या करत असू ना, तर आपल्या इतके कपाळ करंटे कुणीच नाहीत. इतकी ही प्रेरणादायी भूमी आहे महाराष्ट्र. ही शौर्याची, धैर्याची ही भूमी आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ व्यक्ती नाही, हा विचार आहे. शिवराय म्हणजे धैर्य, शिवराय म्हणजे शौर्य, शिवराय म्हणजे आचार, शिवराय म्हणजे विचार, शिवराय म्हणजे प्रयत्न, शिवराय म्हणजे ध्येय. आणि एखादं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांचं वादळ होणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. पण त्यासाठी तुम्हाला वादळ म्हणून जगावं लागेल, तुम्हाला तुमच्यातली ताकद ओळखावी लागेल. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, शिवाजी महाराजांचा विचार अंगीकारून तुम्ही जर जीवन जगलात तर या जगामध्ये तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. म्हणून या व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना आणि मगाशी सरांनी प्रास्ताविकात खूप विस्तारपूर्वक मांडणी केली असताना काही मुद्दे मांडणं मला या ठिकाणी फार जबाबदारीचं वाटतं. आपल्याला सगळ्यांना मी मगाशी म्हणालो, रायगड, राजगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग हे सगळे गडकोट किल्ले आता महाराष्ट्रात आहेत, ते आपलेच आहेत. आता पानिपतची भूमी आपली आहे, आपलंच आहे, सगळा देश आपला आहे. जिथपर्यंत मराठ्यांनी शौर्य गाजवलं तो अवघा देश आपला आहे. पण आता आपल्याला नवे गडकोट किल्ले जिंकायचे आहेत. आणि ते नवे गडकोट किल्ले कुठले आहेत ते या व्याख्यानाच्या समारोपाच्या निमित्ताने सांगतो. या व्याख्यानाच्या निमित्ताने मला सांगायचंय, समोर बसलेली छोटीशी एखादी बहीण, माझी इथं बसलेली एखादी बहीण जर कलेक्टर झाली तर असं समजायचं तिने रायगड जिंकला. जर माझी एखादी समोर बसलेली बहीण पोलीस अधीक्षक म्हणजे SP झाली तर आपण काय समजायचं, तिने सिंधुदुर्ग जिंकला. एखादी आमची भगिनी छोटीशी चिमुरडी आज शिक्षण घेऊन, या शिवविचारातून प्रेरणा घेऊन न्यायाधीश झाली तर असं आपण समजायचं तिने राजगड जिंकला. एखादा आमचा मुलगा या शिवचरित्रातून, या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन उद्यापासून अभ्यासाला लागला, व्यसनमुक्त जीवन जगला, व्यसनमुक्त जीवन जगला. जरी तो एखादा अधिकारी नाही झाला पण त्याने एक उत्तम माणूस, एक चांगला माणूस म्हणून आपल्या आईवडिलांची मान जरी उंचावली तर आपण असं समजायचं त्याने प्रतापगड जिंकला. आणि जर एखाद्या आईबापाचा पुत्र गावात झुलत झुलत आला, गटारात लोळला पडला तर त्याने असं समजायचं त्याने आपल्या प्रतापगडाचा पराभव केला. लक्षात आलं? म्हणजे शासनातले, प्रशासनातले गडकोट किल्ले आपल्याला जिंकायचे आहेत. आपली पोरं कलेक्टर झाली पाहिजेत, आपली पोरं SP झाली पाहिजेत, आपली पोरं न्यायाधीश झाली पाहिजेत. पण हे आम्हाला कोणीच सांगत नाही.
का सांगतात? सांगतंय का कुणी? तुमच्या पोराला कलेक्टर बनवा ही सांगणं किती चांगली गोष्ट आहे. आता इथं बसलेल्या प्रत्येक आईबापाला माझ्याविषयीचा अभिमान आणखी वाढला असेल की नसेल? मी जर इथं सांगितलं पोरांना व्यसनमुक्त जीवन जगा, इथल्या प्रत्येक आईबापाला वाटेल की वा सर खास बोलले, चांगलं बोलले, आमच्या हिताचं बोलले, वाटेल की नाही? पण हे कोणीच सांगत नाही. आज आमच्या इथे अखंड हरिनाम सप्ताह होतात की नाही? किती खर्च करतो आम्ही अखंड हरिनाम सप्ताहामध्ये? किती खर्च करतो? मोठमोठ्या कथा लावतो. सरही आता भागवतकार होत आहेत, सरांचं अभिनंदन, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. पण किती भागवतकार आहेत या देशातले, पोरांना IAS IPS व्हा असं सांगतायत. आणि आमची भोळी भाबडी जनता भागवतकारांच्या समोर जाऊन बसते. भागवत सांगितलं पाहिजे, रामायण सांगितलं पाहिजे, महाभारत सांगितलं पाहिजे, पण त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवभारत सुद्धा सांगितलं पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताह आम्ही मोठा केला पाहिजे, पण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सुद्धा अर्धी कीर्तन ही IAS IPS व्हा असं सांगणारी झाली पाहिजे. कारण कष्टकऱ्यांची पोरं जर IAS झाली, IPS झाली, IPS कीर्तनकार होऊ शकत नाही का? IAS कीर्तनकार होऊ शकत नाही का? ते सुद्धा होऊ शकतात. म्हणजे आज या व्याख्यानाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांना, सगळ्या समाज प्रबोधनकारांना मी सांगतो, तुम्ही तुकोबा ज्ञानोबांचा हा विचार लोकांच्या हृदयात रुजवत आहात, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पण त्यासोबतच गोरगरिबांच्या पोरांना अधिकारी होण्याचा संदेश द्या. अहो, राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुद्धा सांगितलं होतं, एकर विकापन शिका. सांगितलं की नाही? आज एकर विकापन शिका म्हणाले. शिक्षण घेऊन आम्हाला मोठं होता येतं. संत गाडगे बाबांनी आम्हाला सांगितलं, ताटी वाटी विकापन शिका. शिक्षणातूनच तुमच्या जीवनात बदल होऊ शकतात. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, अहिल्यामाई होळकरांनी सांगितलं, मल्हारराव होळकरांनी सांगितलं, यशवंतराव होळकरांनी सांगितलं, सगळ्या महामानवांनी, सगळ्या महापुरुषांनी सांगितलं, संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलं, अभ्यासाशिवाय काहीच मिळू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अभ्यास केला नसता तर अफजल खानाचा कोतळा काढू शकले नसते. महाराजांनी अभ्यास केला नसता तर पन्हाळा विशाळगड येऊ शकले नसते. महाराजांनी अभ्यास केला नसता तर शाहिस्ते खानाची बोटं छाटू शकले नसते. महाराजांनी अभ्यास केला नसता तर सुरतेची लूट केली नसती. महाराजांनी अभ्यास केला नसता तर आग्र्याहून महाराज महाराष्ट्रात सुखरूप आले नसते. महाराजांनी अभ्यास केला नसता तर रायगड, राजगड, सिंधुदुर्ग बांधला नसता. महाराजांनी अभ्यास केला नसता तर हा देश आज आपल्याला पाहायला मिळाला नसता. म्हणून आत्महत्या करण्याचा विचार ज्यांच्या हृदयात येतो त्यांना मला सांगायचंय, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, जगातली किती अशक्य गोष्ट असू द्या ती मी शक्य करून दाखवतो. त्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. तो अभ्यास विद्यापीठातच जाऊन करावा असं काही नाही. तो अभ्यास शाळेत कॉलेजात जाऊनच करावा असं काही नाही. मला सांगा, संत तुकाराम महाराजांनी 5000 अभंगाची अभंगगाथा लिहिली, कुठल्या विद्यापीठात गेले होते? जरांगे पाटलांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिले. मला सांगा, दादांचं शिक्षण किती आहे? शिक्षणावर जाऊ नका, त्यांच्या अभ्यासावर जा. शिक्षणावर जाऊ नका, त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका, त्यांच्या गुणावर, त्यांच्या ज्ञानावर जा. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्ञानवान व्हा, गुणवान व्हा. पण मला असं म्हणायचं नाही की विद्यापीठात शाळेत जाऊ नका. आज तुम्हाला जर प्रगतीच्या दिशा चोखळायच्या असतील तर तुम्हाला शाळेत जावं लागेल, महाविद्यालयात जावं लागेल, विद्यापीठात जावं लागेल. आणि मी तर सांगेल, रामसगावच्या गावातली पोरं केवळ भारतातल्या विद्यापीठातच नाही तर परदेशातल्या विद्यापीठात गेले पाहिजेत. बरेच लोक म्हणतील, सर काही सांगा, काही सांगता, परदेशात शिकायला जाणं काही सोपं आहे का? परदेशात जायचं म्हणजे विमानाने प्रवास करायचा, आणि विमानाने प्रवास करण्या इतके पैसे आमच्या खिशात कुठे आहेत? पडला असेल ना प्रश्न. मला माहित आहे, इथं बसलेल्या तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात डोळे घालून मी बोलतोय. मला स्पष्टपणे दिसतंय, तुमच्या खिशात जरी पैशाचं भांडवल नसलं तरी तुमच्या डोळ्यात संघर्षाची आग आहे. तुम्ही गोदाकाठची इतिहास घडवणारी माणसं आहेत. तुम्ही गाढवाला सुद्धा माणूस म्हणून पाणी पाजणारी माणसं आहेत. मानवतेचा संदेश देणारी भूमी आहे. आणि म्हणून अशक्य कुठलीच गोष्ट नाही. पण त्यासाठी एकत्रित येणं, गावात शाळा, महाविद्यालय, जसं आमच्या गावात मंदिर आहे
तसं आमच्या गावात वाचनालय असलं पाहिजे, ग्रंथालय असलं पाहिजे. मी तर सांगतो, एखाद्या वर्षी माझं व्याख्यान ठेवू नका. त्या व्याख्यानावर खर्च करायचा आहे. हे खर्च म्हणजे हे माईक लावणं, हा मंडप घालणं, हा सगळा खर्च आहे. तुम्ही एखाद्या वर्षी एखादं व्याख्यान नाही घेतलं तरी चालेल, माझ्यासारख्या वक्त्याला नाही बोलावलं तरी चालेल, पण तुमच्या गावात ग्रंथालय निर्माण करा. कारण या देशातली व्यवस्था ग्रंथालय निर्माण होऊ देत नाही. कारण आमच्या देशामध्ये देशी दारूच्या दुकानाला, मद्यालयाला परवानगी आहे, पण शिक्षण संस्था मात्र विना अनुदानित आहेत. म्हणजे काही शिक्षक तर असे आहेत की अख्खं आयुष्य ज्ञानदानात जातं आणि रिटायर व्हायचे ते 1-2 वर्ष तेव्हा पगार मिळतो. किती म्हणजे आपल्या देशातली व्यवस्था आहे. विषय खूप मोठा आहे. माझ्या व्याख्यानाची वेळ संपत आली आहे, पण या व्याख्यानाच्या निमित्ताने मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे, कधीतरी पुन्हा बोलवा. 7-8 दिवसाचं सलग 8 दिवसाचं शिवचरित्र ठेवा. त्या दिवशी म्हणजे शिवचरित्रातला एक पैलू सांगायचा झाला तर म्हणजे मी तर म्हणतो तुम्ही 70-80 मिनिटच काय, मला 70-80 आयुष्य जरी मिळाले तरी शिवचरित्र सांगून होणार नाही. इतकं मोठं माझ्या शिवरायांचं शिवचरित्र आहे. आणि मग लोक म्हणतात की शिवचरित्र 450 वर्षापूर्वी झालं, त्यातून काय शिकायचं? अरे छोट्या गोष्टी सांगितल्यात महाराजांनी. महाराज म्हणाले गड किल्ले बांधायचे, इंग्रजाकडून शिसं विकत घ्यायचंय. पण शिसं विकत घेत असताना काटा तराजू व्यवस्थित बघा. इंग्रज हे लबाड आहेत, काटा मारण्याची शक्यता नाही. तुमच्याकडे कापूस पिकतो का ऊस पिकतो? हा, महाराजांनी म्हणजे किती छोटी गोष्ट आहे, मोजून द्या. म्हणजे ते जो तराजू आहे तो सुद्धा व्यवस्थित पहा. म्हणजे बांधकाम करायचंय समुद्रातल्या पाण्यातली वाळू असेल तर ती वाळू गोड्या पाण्यात धुवा, असं सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे किती हिताचा विचार देतात. आणि सगळ्यात महत्वाचं, मला या व्याख्यानाच्या समारोपाकडे जाताना मला आपल्याला सांगायचंय, महाराजांनी अरबी समुद्रामध्ये सिंधुदुर्ग नावाचा किल्ला बांधला. म्हणजे समुद्राचं पाणी कसं असतं चवीनं माहित आहे ना तुम्हाला? पोरं सहलीला गेले असतील, माहित आहे ना कसं असतं? खारट असतं. खारट असलेल्या समुद्राच्या पाण्यात, म्हणजे समुद्राच्या खारट पाण्यात महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला मालवणच्या खुर्टे बेटावर. पण त्या सिंधुदुर्गवर गेलात तर 3 विहिरी आहेत. त्या 3 विहिरी गोड्या पाण्याच्या आहेत. म्हणजे खाऱ्या पाण्यात गोड पाणी निर्माण करण्याचं तंत्रज्ञान 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलं. अमृत घट भरले तुझ्या दारी, तू वणवण का फिरशी बाजारी. आज पाण्यासाठी आम्हाला कधीतरी वणवण करावी लागते, आमची गोदामाई जवळून वाहते. पण आमच्या पोरांना आम्हाला वाटतं पाणी आहे, पण आम्ही पाण्याचा कसाही वापर करतो. आम्हाला विज्ञान तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल, हे पाणी जपून वापरावं लागेल. ती जलसाक्षरता, जलसंगोपन करण्याचा संस्कार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला, तो सुद्धा आम्हाला शिकावा लागेल. आणि मला आता खरंच व्याख्यान संपवायचंय. तुम्ही म्हणाल मगापासून म्हणताय व्याख्यानाचा समारोप, पण आता मी खरंच समारोपाकडे, मला शेवटचा मुद्दा सांगायचा आहे. महाराजांनी पुरंदरचा तह केला, तेव्हा पुरंदरच्या तहात 23 किल्ले मोगलांना दिले, कित्येक होणांचा प्रदेश दिला. इतिहास सगळा प्रसंग तुम्हाला माहित आहे. पण मला हे सांगायचंय, 1664च्या दरम्यान महाराजांनी 23 किल्ले मोगलांना दिले, तेव्हा महाराजांकडे केवळ बोटावर मोजणे एवढे 9 किल्ले शिल्लक राहिले. 9 ते 12 किती किल्ले? 1664ला बघा, म्हणजे 9 ते 12 किल्ले. आणि 6 जून 1674ला महाराजांकडे किती किल्ले आहेत माहिती आहे तुम्हाला? किती किल्ले? 10च वर्षात. म्हणजे 10च वर्षात महाराजांकडे किल्ले 365 प्लस. म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं. कधी कधी 2 पावलं मागं सरकायचं, पण पुन्हा चित्त्याची झेप घ्यायची आणि यश संपादन करायचा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिला. 6 जून 1674ला ज्या जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, स्वप्न तर आम्ही बघतो की नाही? पडतात का स्वप्न तुम्हाला? कशाची पडतात? लॉटरी लागल्याची? कशाची पडतात? क्रिकेटची? हा, कशाची? जिजाऊंना स्वप्न पडलं, अरे त्याचं राज्य स्थापन करायचं. बघा, महिला भगिनीत म्हणून हा शेवटचा मुद्दा सांगतोय, माझं व्याख्यान संपलंय. महिला भगिनींनो, माता भगिनींनो, जिजाऊंनी स्वप्न बघितलं, पोरग जन्माला, म्हणजे जन्माला पोरग येणार आहे, बाळ जन्माला यायचंय, त्याच्या अगोदरच ठरवलं जिजाऊंनी त्याला राजा करायचंय. किती मोठं स्वप्न आहे बघा ना. आमचं जन्माला आलं, लहानाचं मोठं झालं, वडगाणं झालं तरी आम्हाला कळत नाही काय करायचंय त्याला.
आम्हाला माहीतच नसतं त्याला काय करायचं आहे. पण जिजाऊ मासाहेबांनी पोराला राजा करायचं ठरवलंय. आणि जेव्हा मुलगा राजा झाला, 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर महाराज बसले रायगडाच्या त्या राजदरबारात. महाराज राजा होत असताना ज्या सिंहासनावर बसले ते सिंहासन 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. आणि महाराज सोन्याच्या सिंहासनावर बसलेत. बाजूला अष्टप्रधान मंडळ आहे, वेगवेगळ्या देशातले अनेक प्रतिनिधी त्या राज्याभिषेक सोहळ्याला आहेत. आणि बाजूला राजमाता जिजाऊ मासाहेब राजमातेच्या सिंहासनावर बसल्यात. कल्पना करा की ज्या आईने एक स्वप्न बघितलं होतं की पोराला राजा करायचंय, त्या आईने त्या सिंहासनावर मुलाला बघितल्यानंतर जिजाऊंच्या मनात काय विचार आले असतील, काय वाटलं असेल त्या मातेला, काय वाटलं असेल. माझी कुश धन्य झाली. जिजाऊंनी तो नेत्र दीपक सोहळा बघितला. मावळ्यांनी ललकारी दिली. किल्ले रायगडावरती 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, त्या सोहळ्याचा प्रसंग. आणि रायगडावरती दुदुंबी घुमली. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. ही ललकारी घुमली. आणि ललकारी घुमली हा सगळा प्रसंग तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने, एका इतिहासकाराने लिहून ठेवला आहे. त्याचं नाव आहे इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झॅन्डन. ह्या इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झॅन्डननी हा प्रसंग लिहून ठेवलाय राज्याभिषेक सोहळ्याचा. त्याने सांगितलंय महाराज कसे दिसत होते. त्याने महाराजांचं वर्णन केलंय की महाराज कसे दिसत होते. हे पूर्ण इतिहासकारांमध्ये महाराजांचा रंग कसा होता, महाराज कसे दिसायचे असं सांगणारा एकमेव माणूस म्हणजे हेनरी ऑक्झॅन्डन. काय म्हणतो तो, महाराजांचा रंग गव्हाळ आहे, महाराजांचा चेहरा असा एकदम देदीप्यमान आहे, महाराजांच्या मिशा विरळ आहेत, दाढी दाट आहे, महाराजांची दाढी अशी खाली निमुळती होत आली आहे, टोकदार आहे, महाराजांचे डोळे असे तेजस्वी आहेत, महाराजांच्या मिशा बागदार आहेत. आणि महाराजांच्या तेजस्वी ओजस्वी राजाचं वर्णन करताना हेनरी ऑक्झॅन्डन म्हणतो हा असा राजा, असा देदीप्यमान आहे, असा रूपवान आहे, असा गुणवान आहे, असा ज्ञानवान आहे, असा हा राजा आहे. ह्या राजाकडे एकदा बघितलं की बघतच राहावं असं वाटतं, इतका तो शूरवीर आहे. त्या हेनरी ऑक्झॅन्डनने हा सगळा प्रसंग बघितला, राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग. आणि राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग राजदरबारात बघितला. आणि नगारखान्यातून, रायगडाच्या बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून हा हेनरी ऑक्झॅन्डन नारायण शेनवीसह नगारखान्याच्या समोर आला. आणि त्याने एक दृश्य बघितलं आणि त्याच्या पायाखालची वाळू घसरली. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालाय, नगारखान्याच्या बाहेर हा हेनरी ऑक्झॅन्डन आला. समोर त्याने बघितलं शृंगारलेले 2 पांढरे शुभ्र घोडे नृत्य करताना त्याला दिसले. आणि त्याच्या बाजूलाच झुली टाकलेले आणि अंग डोलावणारे 2 हत्ती ह्या हेनरी ऑक्झॅन्डनला दिसले. आणि त्याने आश्चर्य व्यक्त केलं, अरे इतका उंच, इतका प्रचंड बलाढ्य असणारा हा बुलंद असणारा रायगड, आणि या रायगडावरती हत्ती कस काय, प्रश्न पडलाय त्याला. रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक सोहळ्याला हत्तीवरून मिरवणूक काढली होती. याचा शिवचरित्रातला एकमेव पुरावा म्हणजे हेनरी ऑक्झॅन्डनची डायरी. जर हेनरी ऑक्झॅन्डननी ते लिहून ठेवलं नसतं तर आपल्याला आज रामसगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने सांगता आलं नसतं की महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला जगदीश्वराच्या मंदिरापासून ते नगारखान्यापर्यंत महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. हे आपल्याला सांगता आलं नसतं. पण हे सांगणारा एकमेव माणूस म्हणजे कोण आहे, हेनरी ऑक्झॅन्डन. मला सांगायचंय की हेनरी ऑक्झॅन्डननी प्रश्न उपस्थित केला, ह्या गडावर हत्ती कसे. या प्रश्नाचं उत्तर हे की जिजाऊ मासाहेबांना माहित होतं एक ना एक दिवस माझं पोरग राजा होणार आहे, राजा झाल्यानंतर त्याच्या हत्तीवरून मिरवणूक काढावं लागणार आहे. त्यासाठी जिजाऊंनी हत्तीची छोटी छोटी पिलं रायगडावर आणून ठेवली होती.
माता भगिनींनो, तुम्हाला तुमचं पोरग IAS IPS करायचं असेल तर हत्ती नाही, पण हत्तीसारखी ऐरावतासारखी पुस्तकं घरात आणून ठेवा. नसतील तर ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा, भारताचं संविधान, स्पर्धा परीक्षाची पुस्तकं आणि अनेक यशदायी असणाऱ्या यशकथांची पुस्तकं. माता भगिनींवरती जबाबदारी आहे. गडी मंडळींचं मला काही भरोसा सांगता येत नाही आणतील की नाही, कारण ह्यांना बरीच कामं आहेत, शेतातली कामं आहेत, कष्ट करणारी माणसं आहेत. पण माता भगिनींनो, तुम्हाला वाटत असेल तुमचं पोरग राजा करायचं आहे, तर तुमचं पोरग आमदार खासदार नाही होऊ शकत का? होऊ शकतं आजच्या परिस्थितीत. तुमचं पोरग आमदार खासदार होईन की नाही मला माहित नाही, पण तुमचं पोरग कलेक्टर होऊ शकतं, कलेक्टर होऊ शकतं. तुमचं पोरग IAS IPS होऊ शकतं. त्यासाठी जिजाऊ शिवबा समजून घ्या, तुकोबा, ज्ञानोबा, संत एकनाथ महाराज समजून घ्या. त्या हेनरी ऑक्झेंडरनी दुसरा प्रसंग, तिथे त्यांनी हत्ती बघितले आणि त्यांनी बाजूला बघितलं का दगडावरती एक माणूस उभा होता आणि त्याच्याकडे बघितल्यावर तर त्याला काहीच करायचं शोधऱ्यांना. कोण होता तो माणूस? त्या नगारखान्याच्या बाहेर आला. हेनरी ऑक्झेंडरने बघितलं, तो म्हणतो ह्याला कुठेतरी बघितलंय. आणि एका मराठा सरदाराला हेनरी ऑक्झेंडरने विचारलं, हा कोण आहे? तेव्हा त्या मराठा सरदाराने सांगितलं, हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या हेरखात्याचा प्रमुख, शिवरायांचा तिसरा नेत्र बहिर्जी नाईक. आणि मग मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्या हेनरी ऑक्झेंडरच्या. तो म्हणतो, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा हेरखात्याचा प्रमुख हाय? हा तर मी जेव्हा सुरतेला होतो, जेव्हा महाराजांनी दुसऱ्या वेळी सुरत लुटली, तेव्हा हा तिथे भिकाऱ्याच्या वेशात होता. बघा राजांचं गुप्तहेर खातं कसं होतं. तो म्हणतो, त्याने इंग्रज सरकारला पत्र लिहिलंय आणि तो म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक सुरतेला भिकारी म्हणून आला आणि अख्खी सुरत भिकारी करून गेला. हे शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं. महाराजांनी तिथं लुटलं म्हणजे काय गरिबांचं नाही लुटलं. जे धनदांडगे होते, ज्यांनी जमिनीत पुरून ठेवलं, जमिनीत पुरलेलं ते आजही सापडलं नसतं कुणालाच, ते महाराजांनी त्या काळात महाराष्ट्रात आणलं आणि रयतेला दिलं. त्यातला कण सुद्धा स्वतःसाठी घेतला नाही किंवा कुठल्या आपल्या मराठा सरदारासाठी घेतला नाही. त्यातला कण सुद्धा महाराजांनी स्वतःसाठी नाही, तर या महाराष्ट्राच्या मातीसाठी, महाराष्ट्रातल्या माणसासाठी. महाराजांनी जर हे महाराष्ट्राच्या माणसासाठी केलं असेल, तर तुम्ही आम्ही या देशासाठी का करू नये? या शिवजयंतीच्या निमित्ताने या देशाचा आपण देणं लागतो. आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहोत आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहोत, तर आपण सगळेजण एकत्र येऊन गुण्यागोविंदाने नांदूया आणि गावाचं गाव पण, घराचं घर पण आणि हरवलेलं माणसाचं माणूस पण बहाल करूया. हीच शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी संकल्प करूया. माझे अत्यंत जिवलग मित्र अवी धांडे आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार, गावातले सगळेच माझे जे तरुण मित्र आहेत सगळेच परिचयाचे आहेत. सर आहेत, सगळे सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,